नमस्कार. महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. 7/2/2026 रोजी शनिवारी संध्याकाळी सुमारे 6च्या दरम्यान गणेश गुंबाडे 26 मांडणपाडा आणि महादू मुकणे वय 50 वावर गुजरातमधील आणि मनू पवार 40 हा सुद्धा गुजरातमधील वावर इथला आहे आणि किरण चिमणा गोतरणे वय 25 मांडणपाडा. तर वावरकडून येणारे गुजरातकडून मनू लानू मुकणे हे नाशिक कामावर जात असताना मांडणपाड्याकडून येणारे जी काही इसम आहेत किरण चिमणा गोतरणे यांच्या गाडीची आणि यांच्या गाडीची धडक झाल्यामुळं दोघांमध्ये गंभीर अपघात झाला आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याच्यामध्ये 2 व्यक्तींचे पायाला दुखापत झालेली आहे आणि गंभीर परिस्थितीमध्ये त्यांना नाशिक रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आलेली आहे. तर आपण RHमध्ये सुद्धा जाऊन बघितलं आणि हे सर्व बारकाईने आपण बघितल्यानंतर लक्षात आलं की पेठ तालुक्यामध्ये जो कोणता रस्ता आडगावकडे जाणारा किंवा जो काही भुवन गुजरात हर्सूलकडे जाणारा रस्ता आहे तर त्या रस्त्यावर हे अपघात का होतात. तर इथं स्पीड ब्रेकर जो स्पीड ब्रेकर द्यायला पाहिजे म्हणजे गाडी पूर्ण फर्स्टमध्ये थांबली पाहिजे तर असं काही होत नसल्याने या ठिकाणी खूप गंभीर अपघात होतात. आणि याला सर्वस्व जबाबदार कोण आहे हे का नाही वेळेच्या वेळी एवढे अपघात घडतात. आत्तापर्यंत माझ्या मते 10-15 अपघात झालेले आहेत. त्याच्यात म्हणजे जीवितहानी झालेलं आहे. आमचे माजी सरपंच एक खुरकुटे म्हणून त्यांचासुद्धा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. मग हे असे आदिवासींचे मृत्यू घडणार याच्याकडे दुर्लक्ष होणार. मग याला जबाबदार कोण. तर माननीय आमदार झिरवाळ साहेबांनीसुद्धा याच्याकडे गंभीरतापूर्वक लक्ष दिलं पाहिजे. खासदार भगरे साहेबांनी पेठ तालुका नगरपंचायतनीसुद्धा याच्यामध्ये आणि बांधकाम विभाग आणि तालुक्यातील सर्व सरपंच मग समाज आपला आहे. आपण ह्या गोष्टीकडे असं चक्कर वगैरे नाही ना येत. हां काय नाव तुमचं. गाव वावरचा. तुम्ही कुठे येत होते इकडे नाशिककड. बरं मग चौफुलीवर झालं. आता हे भावनी आहे ना पुढे ट्रक चालत त्याच्या मागच होता लगेच घुसला ना आम्हाला. बरोबर एकदम जवळ होतो लगेच घुसला. कोण तुम्ही दोघं होते का एकटेच होते. बरं कामाला जात होते असं. इथं ही एवढी सरकारी दवाखान्यात गर्दी आहे कशासाठी जमलेत. ॲक्सिडेंट झाला म्हणजे असं तुमच्या गावचं आहेत का कोणी का नातेवाईक आहे. भाऊ आहे. आणि सामनेवाले कोण आहेत दुसरे अजून वावरातले म्हणजे असं काही लागलंय का त्यांना. पाय मोडला. एक्सरे वगैरे काढला का नाही त्याचा. पाय हा म्हणजे कोणत्या ठिकाणी तोंडवळ फाट्यावर. त्या ठिकाणी रस्ता जरासा अवघडच आहे ना. बरोबर. बरं मग आता पेशंट नाशिक वगैरे पाठवले का दवाखान्यातून काय असा माहिती नाही लागेल. बरं ठीक आहे चालेल. वावर परत कुठलं मांडवपाडा. बरं काही झालं नेमके काय. त्याचं ना ते ॲक्सिडेंट. बरं मग आता बघितलं का डॉक्टरांनी बघितलं. मग पेटी लावली. बरं मग सलाईन लावले आणि नाशिक शिफ्ट करणार आहेत अजून. निर्णय म्हणजे त्या रस्त्यावर नेमके काय होतं. सतत अपघात होतात. तो रस्ता चुकीचा आहे किंवा अपघाताचा रस्ता आहे. तिथं स्पीड ब्रेकर वगैरे पाहिजेत होतं. सिग्नल पाहिजेत होता. तर लवकरात लवकर ह्या पॉईंटचं जे काही स्पीड ब्रेकर गाडी डायरेक्ट फर्स्टमध्ये उभीच पाहिजे
आणि त्यानंतर रस्ता क्रॉस झाला पाहिजे अशी व्यवस्था करून देण्यात यावी. अन्यथा यापुढे संपूर्ण ग्रामपंचायत माध्यमातून एक रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि एकही गाडी पुढे जाऊन दिली जाणार आहे जोपर्यंत या रस्त्याचा बंदोबस्त होत नाही. आत्तापर्यंत किती जीवितहानी झालेली आहे. मग जबाबदारी अधिकाऱ्यांनी, सरपंच, नगरपंचायत आणि आमदार, खासदार आणि स्थानिक लेवलचे सर्व कार्यकर्ते यांनी ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या समाजावर जो काही अपघाती अन्याय होतो या संदर्भात लवकरात लवकर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.